नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. उद्या दिनांक 8 एप्रिल रोजी आहे चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी आणि ह्याच एकादशी तिथीला कामदा एकादशी असे म्हटले जाते. कामदा एकादशी अर्थातच सर्व मनोकामना पूर्ण करणारी एक तिथी, सकल मनोकामना पूर्ण करणारी एकादशी. एकादशी तिथी ही भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित आहे आणि म्हणूनच जे कोणी भक्त या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंचे पूजन करतात, त्यांची आराधना करतात, त्या सर्व भक्तांच्या सकल मनोकामना श्री नारायणांच्या कृपेने पूर्ण होतात. व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन सर्व सुखांची प्राप्ती होते. जी कोणती गोष्ट प्राप्त व्हावी असे वाटत असेल, कौटुंबिक समस्या असतील, रोजगार, विवाह, संपत्ती, संतती या संदर्भात ज्या काही जीवनात अडचणी निर्माण झालेल्या असतील, तर त्या सर्व दूर करण्यासाठी या कामदा एकादशीचे व्रत हे फलदायी ठरेल. आपल्या हिंदू संस्कृतीत अशा अनेक पवित्र तिथी व्रतवैकल्य सांगितलेले आहेत, जे योग्य पद्धतीने आचरणात आणले तर व्यक्तीच्या जीवनातील अडचणी, दुःख दूर होण्यास मदत होईल आणि सर्व मनोकामना पूर्ण होतील. आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत एकादशी तिथीबद्दल विशेष माहिती आणि सोबतच केले जाणारे उपाय, ज्यात प्रामुख्याने संतान प्राप्तीसाठी केला जाणारा उपाय, रोजगार वृद्धीसाठी, तसेच अनेक प्रयत्न करूनही डोक्यावरचे कर्ज कमी होत नसेल तर त्यासाठी केले जाणारे विशेष उपाय, त्याचबरोबर पितृदोषावर असलेला एक उपाय इत्यादी सर्व माहिती सविस्तर जाणून घेऊया. मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी आहे एकादशी तिथी. एकादशी तिथी ही भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असल्याने इच्छित फळप्राप्तीसाठी एकादशीला विष्णूंचे पूजन केले जाते. 7 एप्रिल रोजी संध्याकाळी 4:30 एकादशी तिथी सुरू होत असून दुसऱ्या दिवशी अर्थातच 8 एप्रिल मंगळवारी 5:42 ही तिथी समाप्त होईल. उदय तिथीनुसार मंगळवारी एकादशी व्रत केले जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी 2 नक्षत्रांचा योग सामावलेली ही तिथी अनेक शुभयोगाने परिपूर्ण अशीच आहे, ज्यात प्रामुख्याने सर्वार्थ सिद्धी योगाचा समावेश होतो. सर्वार्थ सिद्धी योग हा सकाळी 6:03 पासून ते संध्याकाळी 7:55 असणार आहे. ग्रहयोगाच्या या योगायोगाने या कालावधीत व्यावसायिकांना त्यांच्या कामात यश मिळणे सहज शक्य आहे. या शुभयोगांच्या अनुषंगाने लक्ष्मीनारायणांची सेवा उपासना केल्याने व्रतकर्त्यास सुख, समृद्धी, सौभाग्य यांची प्राप्ती होते. एकादशीला मुख्य देवता ही भगवान श्री हरिविष्णूंना मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी त्यांचे पूजन केले जाते. प्रामुख्याने श्री हरिविष्णूंचे देवघरातील रूप असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर पुरुष सूक्त, स्त्री सूक्त यांचा अभिषेक केला जातो. ज्यांना कोणाला संपूर्ण षोडशोपचारे पूजन करायला येत असेल तर त्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीला या दिवशी अभिषेक पूजन अवश्य करावे. व्रतकर्त्याने या दिवशी सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन धूत वस्त्र परिधान करून बाळकृष्णांचे पूजन करावे. पूजेला पिवळी फुलं, पिवळी फळं किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य अवश्य असावा. संपूर्ण पूजन केल्यानंतर नैवेद्य आरती करावी. अशा पद्धतीने या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंचे पूजन केल्याने सकल मनोकामना पूर्ण होतात. ज्या स्त्रियांना संततीविषयक काही समस्या आहेत तर त्या समस्या दूर होण्यासाठी देखील या दिवशी विशेष उपाय केले जातात, ज्यात संतान प्राप्ती हेतू बाळकृष्णाच्या मूर्तीवर पुरुष सूक्त 16 वेळा आणि व्यंकटेश स्तोत्र म्हणून अभिषेक करावा. ज्यांना संतान गोपाळ स्तोत्र पठण करणे शक्य असेल तर त्यांनी देखील बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक स्वरूपात अथवा फक्त पठणही करू शकतात. बाळकृष्णांच्या या पूजनामुळे संतान प्राप्तीतील अडथळे दूर होण्यास मदत होते आणि कामदा एकादशीला सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी व्रतपूजन केल्याने व्यक्तीला पुण्याची प्राप्ती होते. भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असलेल्या एकादशी तिथीला माता लक्ष्मीचे पूजनही केले जाते, ज्यामुळे सुख, समृद्धी, सौभाग्य, आरोग्य यांची प्राप्ती होते. एकादशीच्या दिवशी व्रत करून दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. ज्यायोगे व्यक्तीला त्याच्या रोजगाराशी संबंधित ज्या काही अडचणी असतील, अडथळे असतील तर ते दूर होण्यास मदत होते. व्यवसायात भरभराट होण्यास मदत होते. एकादशी व्रताच्या अनुषंगाने भागवत ग्रंथाचे पारायणही महत्त्वपूर्ण मानले जाते. संक्षिप्त भागवताचे पारायण या दिवशी केल्याने प्रेतयोनीतील मुक्ती मिळून मनुष्यासाठी स्वर्गाची दारं उघडतात असे म्हटले जाते. असे हे महत्त्वाचे व्रत असल्याचे सांगितले जाते. जन्मजन्मांतरीचे शाप, तळतळाट दूर होतात.
व व्यक्तीला दैन्य, दुःख, दारिद्र्य दूर होऊन भौतिक सुखांची प्राप्ती देखील होते. कामदा एकादशीला इच्छापूर्तीसाठी अनेक उपाय केले जातात. ज्या व्यक्तींना अनेक उपाय करूनही डोक्यावरचे कर्ज कमी होत नाही किंवा व्यवसायात भरभराट होत नाही, एकूणच संपूर्ण आर्थिक घडी बिघडते, तर अशा व्यक्तींनी एकादशीचे व्रत करून या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी शुद्ध तुपाचा दिवा लावून विष्णू सहस्रनामाचा पाठ अवश्य करावा व त्यानंतर या एकादशीपासून सुरुवात करून पुढील 43 दिवस अखंडपणे हा विष्णू सहस्रनामाचा पाठ वाचन अवश्य करावे, ज्यामुळे जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात. व त्यानंतर एकादशीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या प्रमुख उपायांपैकी पुढचा जो उपाय आहे तो यासाठी की तुमच्या घरात जर सतत भांडणं होत असतील, क्लेश, कलह सदृश परिस्थिती कुटुंबात निर्माण होत असेल, पती पत्नीत वाद निर्माण होत असतील, आई मुलांचे पटत नसेल, कायम वादसदृश परिस्थिती घरात असेल, तर कामदा एकादशीला देवघरातील शंखात गंगाजल भरून त्यातील गंगाजल संपूर्ण घरात शिंपडावे. ज्यांना शंखातून शिंपडणे शक्य नसेल त्यांनी किमान तांब्यात हे गंगाजल भरून शिंपडले तरी हरकत नाही, मात्र हे घराच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिंपडावे. त्यामुळे गृहक्लेश दूर होण्यास आणि सुखसमृद्धी येण्यास मदत होईल. एखाद्या गोष्टीची अपेक्षा करून असाल तर ती पूर्ण व्हावी असे अपेक्षित असेल तर एकादशीच्या दिवशी संकल्प करून मनोभावे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप अवश्य करावा. मनोभावे केलेली प्रार्थना भगवान श्रीहरी विष्णूंपर्यंत नक्कीच पोहोचते आणि या मंत्रासोबतच तुळशीची 21 पानं अर्पण करा. हे तुळशीपत्र नारायणांना अर्पण करताना तुमच्या मनात जी काही मनोकामना असेल ती पूर्ण होण्यासाठी मनोमन प्रार्थना करावी. मनोकामना पूर्ण करणाऱ्या या कामदा एकादशीला भक्ती आणि श्रद्धापूर्वक केलेल्या या उपायांमुळे नक्कीच मनोकामना पूर्ण होतील. जीवनात असलेल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याकडे वाटचाल होईल. कुटुंबातील नोकरी, विवाह, संतानप्राप्ती, आरोग्य आणि यश यासाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्तींना श्रद्धा आणि भक्तिभावाने वरील उपाय करून एकादशी व्रत केल्याने जीवनातील असलेल्या समस्या संपुष्ट होण्यास मदत होईल. अध्यात्माच्या मदतीने श्रद्धा आणि भक्तिपूर्वक केलेल्या या उपायांमुळे तुम्हाला जीवनात नक्कीच फायदा होईल. भगवान श्री हरिविष्णूंना पालनकर्ता असे म्हटले जाते, त्यामुळे त्यांच्या केलेल्या छोट्याशा भक्तीनेही ते प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. आणि या एकादशीचे नावच कामदा एकादशी आहे, जी अत्यंत महत्त्वाची असल्याने या दिवशी व्रतासोबतच विष्णूंच्या पूजनालाही महत्त्व आहे. त्याचबरोबर पूजन केल्यानंतर सांगितलेले छोटे छोटे उपायही नक्की करून पहा. तुम्ही यातले कुठले उपाय करतात कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.